नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण एका विशेष बातमीसाठी या ठिकाणी शिवपानन चॅनलमध्ये आहोत. मी रवींद्र खोडे, संपादक चॅनलचा. नागपूरची जी मोहीम झाली आपली त्याबद्दल बोलूयात. शिवपानंद रस्ते चळवळीची नागपूर अधिवेशनात मोहीम यशस्वी. अलीकडे महाराष्ट्र शासनाने शेत आणि खेडेगावासाठी असणारे शिव रस्ते, पाणंद रस्ते, शेतरस्ते खुले करण्याची धडाकेबाज मोहीम हाती घेतलेली आहे. मात्र हे सर्व करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील असणारे नारायण गव्हाणचे शरद पवळे यांनी प्रयत्न केलेले होते. त्यांच्या गावालगत असणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धी गावची शिव आणि त्यांच्या गावची शिव पवळेदारांची नारायण गावांची ही जवळ होती आणि त्याच्यावर त्यांची शेती होती. परंतु शेतामध्ये जायला त्यांना रस्ता नव्हता आणि म्हणून त्यांनी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली खंडपीठामध्ये याचिका दाखल करून त्या ठिकाणी त्या पुरावे सादर करत त्या ठिकाणी आपल्या बाजूने निकाल लावून घेतला. प्रत्येक शेवटचा हा इंग्रजांनी मोजलेला जो रस्ता आहे तो एक साखळीचा म्हणजे 33 फुटाचा असतो आणि हे शेतकऱ्यांनी कालांतराने बुजवलेले होते. अतिक्रमणे केलेली दिसून येतात आता. हे सर्व जुने अभिलेख दाखवून पवळे यांनी खंडपीठातील निकाल आपल्या बाजूने लावला. मात्र हा निकाल स्वतःपुरता मर्यादित न ठेवता त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी या निकालाद्वारे अनेक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यभरातील अनेक तहसील कचेऱ्या असतील, जिल्हाधिकारी कार्यालय असतील, आयुक्त कार्यालय असतील आणि मंत्रालयातील सर्व मंत्र्यांच्या गाठीभेटी असतील, महसूल मंत्र्यांच्या गाठी असतील, त्या घेतल्या आणि आंदोलन केली. गांधीगिरींनी अहिंसक मार्गाने केली. मात्र त्यांच्याच पारनेर तालुक्याच्या तत्कालीन तहसीलदारांनी त्यांच्या पेरू वाटप आंदोलनावेळी त्यांचे पेरू फेकून दिले होते. याचीच प्रेरणा घेऊन त्यांनी सर्वत्र पेरू वाटप आंदोलन केले आणि त्यांची चर्चा राज्यभर झाली. मुंबई मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा आणि आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिला. मात्र सरकार खडबडून जागे झाले आणि त्यांनी शरद पवळे आणि शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावून घेतले. त्यांच्याकडून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या असणाऱ्या अडचणी आणि मागण्या समजावून घेतल्या. त्यांना त्या पटल्याने त्यांनी तात्काळ गावाच्या शिवेचे म्हणजे सरकारच्या ताब्यातल्या असणाऱ्या जमिनी आणि नकाशावरील असणारे पाणंद रस्ते असे अनेक नकाशावरील असणारे रस्ते खुले करण्याचे लेखी आदेश सरकारच्या वतीने काढले. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यांच्या समस्या काही प्रमाणात कमी झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र नकाशावर असणारे आणखी काही शेतरस्ते उदाहरणार्थ सर्वे बांध असतील, तसेच तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांकडे चालणारे 143 105 इत्यादी शेतरस्त्याच्या केसेस असतील, याबाबत अनेक अडथळे असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अजूनही शेतात जाण्यास आणि शेती करण्यास अडचणी येत आहेत. अशा प्रकारच्या अनेक समस्यांवरती उपाययोजना कराव्यात आणि इतरही काही प्रलंबित मागण्यांसाठी शरद पवार यांनी सुरू केलेल्या शिवपानंद शेत चळवळीच्या वतीने नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि त्यांच्या कार्यालयांना निवेदन देण्यात आले. नागपूर हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पेरू आणि टोपी वाटप करणार आठ तारखेला महसूल मंत्री यांनी मुख्यमंत्री बळीराजा योजना ही जाहीर केली. मात्र पूर्व नियोजनाप्रमाणे शिवपानंद क्षेत्रस्थ चळवळीचे राज्यभरातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागपूर येथे अधिवेशनाच्या एक दिवस आधीच पोहोचलेले होते. मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी चळवळीच्या गांधीगिरी आंदोलनाला परवानगी होती. मात्र शासनाने सावध पवित्रा घेत शेतकरी आणि रस्त्यासंदर्भात योजना जाहीर केल्याने त्या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीच्या राहण्याची आणि खाण्याची सोय नसल्याने चळवळीने अधिवेशनाच्या आदल्या दिवशी आणि पहिल्या दिवशी अनेक आमदार, मंत्री, विरोधी पक्ष नेते आदींच्या गाठी घेऊन अधिवेशनात शेतकऱ्यांच्या असणाऱ्या रास्त मागण्या कामकाजाच्या पटलावर आणण्याची विनंती केली. आंदोलनकर्त्यांची आणि चळवळीची ओळख असणारी गांधी टोपी घालत आणि पेरू वाटून आपले म्हणणे मांडले. त्यामुळे राज्यभरातील सत्तेतील आणि सत्तेबाहेरील अनेक आमदारांच्या आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या सभागृहात प्रकटपणे मांडल्याने आणि त्याला महसूल मंत्री आणि सरकारने योग्य प्रतिसाद दिल्याने शेतकऱ्यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत एकमेकांना मिठाई चारत जल्लोष व्यक्त केला. या मोहिमेमध्ये पुण्याहून शरद भाऊ पवळे यांच्या नेतृत्वाखाली सुरेश वाळके, शांताराम पानमंद, दत्तात्रय बांगर, विजय शेलार, रामहरी बोंबे, सुरेश भुजबळ
प्रकाश वाखारे, भास्कर हिंगे, दत्तात येवले, रवींद्र वाखारे, ॲडव्होकेट सागर जोरी, तसेच अहिल्यानगरचे भाऊसाहेब किसन वाळुंज, दशरथ वाळुंज, बबन गुंड, नेवाशाचे नाथभाऊ शिंदे, बाळासाहेब थोरात, कानिपनाथ कदम, मुरलीधर जरे, प्रशांत चौधरी, रमेश भक्त, मिनीनाथ घाडगे, रावसाहेब कडू, जानकू रुपनर, सुनील थोरात, नाशिकचे सोमनाथ कुंभाडे, मोतीराम गांगोडे, अशोक जाधव, निवृत्ती काळे, तसेच या चळवळीचे प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक रवींद्र खुडे आदींसह राज्यभरातील शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झालेले होते. या संपूर्ण घडामोडींचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय मी स्वतः, म्हणजे शिवपानंद शेत रस्ते चळवळीचा चॅनलचा संपादक रवींद्र खुडे यांनी. आपण पाहूयात. शेजारा काय सांगाल, विठ्ठलराव लंगे आमदारांनी आज लक्षवेधी मांडलेली आहे. आपण आता प्रवासात मध्येच आहेत. या ठिकाणी आपण नागपूरहून आता इथपर्यंत आलोय, संभाजीनगरपर्यंत. रस्त्यात आपण थांबलोय. त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी. आनंद होतोय का आणि काय सांगाल आज? खरंच तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा उत्सवाचा दिवस आहे की आज एका नेवाशाचे आमदार विठ्ठलरावजी लंगे साहेब यांनी आज शेतकऱ्यांचे मनं जिंकलेली आहेत आणि सरकारने शेतकऱ्यांची मनं जिंकलेली आहेत. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, राज्याचे धडाडीचे मुख्यमंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, या सर्वांना शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर आपण मुंबई येथे मंत्रालय येथे जाऊन शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर विशेष शासन निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात मुंबई येथे मंत्रालयात निवेदन दिले होते. त्या संदर्भात नागपूर येथे अधिवेशनामध्ये आम्ही राज्यभरातील तमाम शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन राज्यातील आमदार असतील, मंत्री महोदय असतील, यांना आम्ही पेरू वाटप अभियान या ठिकाणी राबवण्यासंदर्भात एक निवेदन दिले होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे टोपी शेतरस्ता जनजागरणच्या टोप्या असतील, परत त्याचबरोबर सह्यांची मोहीम त्या ठिकाणी आम्ही राबवण्याचा त्या ठिकाणी निवेदन दिले असता सरकारने तातडीने पहिल्याच अधिवेशनाच्या 8 तारखेला पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री बळीराजा योजना आणून शेतकऱ्यांची मने जिंकलेली आहेत. विठ्ठलरावजी लंगे साहेब असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, महसूल मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या सर्वांच्या वतीने आम्ही आज सरकारचे प्रशासनाचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. परंतु आजपर्यंत अनेक शासन निर्णय निघले, त्याची पारदर्शक अंमलबजावणी झालेली नाही. तरी सरकारने शासन निर्णय काढलेत, शेतकऱ्यांची मने जिंकलेत, परंतु जोपर्यंत पारदर्शक अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालूच राहणार. आज जो आपला अधिवेशनात जो आपला लक्षवेधीमध्ये मुद्दा मांडला माननीय नेवाशाचे आमदार यांनी जो मुद्दा मांडला त्याचं जे यश आहे ते आज लावलेलं वटवृक्ष जर पाहिलं तर आपण पाहिलं तर 2-3 वर्षापासून आमचे शरददादा पवळे यांनी जे त्यांची न्यायालयीन लढाई औरंगाबाद खंडपीठात दाखल केली, त्यांना जो त्रास झाला त्यांचा रस्ता आज ओपन झाला नाही, पण त्यांनी राज्यभरातून नाशिक असेल, शिरूर असेल, आमचे मंच जुन्नर, घोडेगाव सगळ्या ठिकाणी आज त्यांनी न्यायालयीन लढा हे करून आज जर पाहिलं तर आपल्याकडं एवढे शिरूर तालुक्यात 170 रस्ते खुले झाले. आणि जर आपण पाहिलं आज आम्ही नागपूरसारख्या ठिकाणी आम्ही सगळे गेलो, 3 दिवस आम्ही प्रवास करतोय, 2-3 दिवस सारख्या तिकडं आम्ही सगळं प्रयत्न केले, आमदार खासदारांना भेटलो. आम्ही 1-2 आठवड्यापूर्वी मंत्रालयात जाऊन निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने जी शासन निर्णय निघले त्याची अंमलबजावणी होत नाही. त्या पद्धतीने त्यांचा खूप मोठा अभ्यास, त्यांचा एवढा संघर्ष आणि आज राज्यभरातून त्यांना मिळालेलं यश आणि त्यांना मिळालेलं पाठिंबा प्रत्येक शेतकरी. आज जर आम्ही पाहिलं नाशिक आमच्या नेवासेवरून आले, पारनेवरून आले, शिरूरवरून आले, जर या राज्यभरातून आणि आम्ही प्रत्येक आमदार खासदार यांना ते निवेदन दिले. आज पेरू वाटप जनजागरण आंदोलन म्हणजे जनजागरण केलं, आंदोलन म्हणता येत नाही काही, तुम्ही शासनाचे चांगला निर्णय काढलाय त्याबद्दल आम्ही तुम्हाला तुम्ही चांगलं काम करा अजून इथून पुढे पण शेतकऱ्यांसाठी. त्याप्रमाणे आज लक्षवेधी मांडल्या गेल्या, आज शासन दरबारी आमचे विषय मार्गी लागतात, त्याचा खूप मोठा आनंद आज आम्हाला झालाय. आज आम्ही या ठिकाणी प्रवासातच आहोत, अजून घरी चाललोय आम्ही आमच्या गावाला. तर आम्ही आज जाताना सरदार पवार यांचा नक्कीच आभार मानतो, राज्य शासनाचा आभार मानतो. आज आम्ही पेढे भरून आज आम्ही आमचा आनंद या ठिकाणी व्यक्त केलाय. इथून पुढे पण शेवटच्या भावाला रस्ता मिळेपर्यंत आम्ही न्यायालयीन लढा असो किंवा ग्राउंड लेवलचा प्रत्येक ठिकाणी आम्ही शिवपानंद क्षेत्रासाठी पुढे थांबणार नाही. त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. आम्हाला ज्या लोकांनी मदत केली, ज्या लोकांनी आज सहकार्य केलं, आज आमचे शेतकरी घरदार सोडून संपूर्ण आलेत, या सर्वांचे आभार. आम्हाला आमचे शिरूरचे तहसीलदार यांनी खूप सहकार्य केलं, त्यांचे आभार. त्यानंतर आम्हाला आमचे जे पत्रकार जे शिवपानंद आम्ही चॅनल चालू केलाय पूर्ण राज्यभरात, ते पहिल्या दिवसापासून आज आमच्या जोरावर प्रत्येक ठिकाणी आमचं रिपोर्टिंग असतं, कोणताही रस्ता खुला झाला रिपोर्टिंग असतं. त्यामुळे आम्ही राज्यभरात त्याची
व्याप्ती वाढवली पत्रकारितेच्या माध्यम ते आमचे रवींद्रजी खुळे साहेब यांचाही मनापासून आभार आमच्या क्षेत्राच्या चळवळीच्या माध्यम आणि हा सर्व विजय आमचा हा शेतकरी बांधवांना आम्ही समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो.